महागठबंधन के कांग्रेस नागपुर लोकसभा के प्रत्याशी नाना पटोले इन्होंने दक्षिण पश्चिम मतदान क्षेत्र में अपना मतदान किया। इस समय उनके साथ उनका पूरा परिवार उपस्थित था। मतदान करने के बाद उन्होंने पत्रकारों से बात की। जगातला आपला देश असा आहे हिंदुस्तान की या देशामध्ये मतदान हा जो आहे आणि आपल्या मताने आपलं सरकार निर्माण करण्याचा अधिकार जे जगाच्या पाठीवर कुठे नाही ते आपल्या इथं आहे आणि सगळ्यांनीच या उत्सवामध्ये सहभागी झालं पाहिजे। कारण की 5 वर्ष आपण जे सरकार तयार करतो त्या सरकारचं आपल्यासाठी जे दायित्व असतं ते आपल्या मतदानाच्या रूपाने त्यांच्यावर जे ऋण आपल्याला द्यायचं असते ते आणि त्या 5 वर्ष त्यांना फेडायचा जो जबाबदारी असते ती फेडली पाहिजे आणि म्हणून सगळ्यांनी या उत्सवामध्ये सहभागी व्हावं अशी आम्ही नम्र विनंती सगळ्या राज्यातल्या जनतेला जिथे जिथे मतदान आहे तिथे तिथे सगळ्यांना करतो आणि एक वेगळा आनंद नागपूरमधल्या या निवडणुकीमध्ये आम्हाला घेता आला। मी आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या विरोधकांनी मला जे सांगितलं बाहेरचं आहे मी आता नागपूरच्याच एका केंद्रावर स्वतःचं मतदान करून माझ्या परिवारासोबत इथून आता बाहेर जातो आहे। म्हणजे आखरी निवडणुकांमध्ये तसं तर तो भारतातला असला पाहिजे त्याचं मतदान यादीमध्ये असलं पाहिजे। कोणी कुठून लढू शकतो पण आता ज्या पद्धतीने माझ्यावर एलिगेशन केलं गेलं होतं आणि म्हणून या निमित्तानं तरी त्यांना कळलं पाहिजे सकाळी की नाना पटोले आमच्या नागपूरचाच आहे। आम्ही वारंवार निवडणूक आयोगालाही या सगळ्या सूचना केलेल्या होत्या की मागच्या काळामध्ये आपण पाहिलं की भंडारा गोंदियामध्ये बाय इलेक्शनमध्ये ज्या पद्धतीने मशीन बंद पडत गेल्यात आणि लोकांना मोठा त्रास सहन करावा लागला, अनेक लोकांना मतदानापासून वंचित व्हावं लागलं आणि म्हणून प्रिकॉशन म्हणून यावेळेस आम्ही तीच भूमिका घेतली होती। पण निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याला पाहिजे तसा सपोर्ट केला नाही आणि आज सकाळपासूनच्या मशीनी बंद पडतात। त्याची कारणं अनेक सांगितली गेली की जास्त टेम्परेचर असतं त्याच्यामुळे मशीन बंद आता सकाळी आता एवढं टेम्परेचर नाही आहे तरी मशीनी बंद पडतात आहेत। आम्ही हायकोर्टातही त्याच्यामध्ये गेलो होतो, माननीय हायकोर्टाने पण त्याच्यामध्ये अनेक निर्देश देऊन ठेवलेले आहेत आणि काही थोडी पण चूक होईल तर ते निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयोगाला याच्यामध्ये जबाबदार पकडला जाणार। 27 में कम लोग आए हैं, अभी 26 में ज़्यादा लोग आए तो इसलिए लेकिन जो प्रोसीजर है क्योंकि वीवीपैट लगने की वजह से उसको मिनिमम जो समय लगता है क्योंकि वो सिंबल जिसको आपने वोट किया है वो वोट वहाँ पे दिखता है और इसलिए उसमें थोड़ा समय जाता है और थोड़ा हर बार के इससे थोड़ा समय ज़्यादा लगेगा क्योंकि जो प्रोसेस बढ़ गई है उसमें मतदान में उसमें समय लगेगा।